आणि व्याख्यानाच्या अगोदर एक नियम असतो, मोबाईल फ्लाईट मोडवरती असलेच पाहिजे. हा नियम आमदार, खासदार, मंत्र्यासकट सर्वांना बंधनकारक असतो. जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरात व्याख्यान देतो, मोबाईल फ्लाईट मोडवरती. काही लोकांना वाटेल मी बुरसटलेल्या विचारधारेचा आहे का? काही लोकांना असं वाटेल की माझा तंत्रज्ञानाविरोध आहे का? तसं नाहीये. त्यामागची माझी भावना अशी की छत्रपती शिवाजी महाराज ऐकत असताना जगातला कोणताही विषय आम्हाला मोठा नाही, हा तुमचा समर्पित भाव असला पाहिजे. ओनली छत्रपती. आणि तासभर मोबाईल नाहीच बघितला तर फरक काही पडत नाही. त्यामुळे माझा नियम, मोबाईलवरती कोणी बोलणार नाही, मध्येच कोणी उठणार नाही, व्यासपीठावर एक हालचाल शून्य. या हालचाली टोटल बंद. नो मुव्हिंग ऑब्जेक्ट व्हाईल डिलिव्हरिंग द स्पीच, हा नियम आहे. कारण छत्रपती हा विषयच असा आहे. तो विषय वजा करून हिंदुस्थान नाही, मी नेहमी म्हणत असतो, जगातला कोणताही विषय छत्रपतींपेक्षा मोठा नाहीये. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक प्रथित यश ऑर्थोपेडिक सर्जन सन्माननीय डॉक्टर रवी पाटील साहेब, तब्बल 21 वर्ष छत्रपतींची पताका शिवजयंती चित्ररथाच्या माध्यमातून फडकत ठेवणारे सन्माननीय सुनीलजी जाधव आणि त्यांची सर्व सहकारी. म्हणजे माझ्या उभ्या आयुष्यात चित्ररथ महामंडळ पहिल्यांदा ऐकतोय. चित्रपट महामंडळ आहेत कोल्हापूर पासून सगळीकडे, पण चित्ररथ महामंडळ, ज्यांच्यामुळे मी आज तुमच्याशी संवाद साधतोय ते माझे मित्र सन्माननीय गुणवंतजी पाटील, विश्व हिंदू परिषदेचे विजयजी जाधव, माजी आमदार संजयजी पाटील, उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या सर्व विविध शाखातील पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो की महाराष्ट्रामध्ये मी बघितलं की चित्ररथाच्या स्पर्धा होत नाहीत आणि बक्षीस देणं लांब आहे. इथं स्पर्धा भरवल्या जातात आणि त्यातला उत्तम चित्ररथ तटस्थ परीक्षकांकडून निवडला जातो. हे गुणगान मी उभ्या महाराष्ट्रात गाणार आहे. त्यामुळे तुम्ही धन्यवादास पात्र आहात. छत्रपती शिवाजी महाराज का ऐकायचे ते यासाठी की हा विषय कोणत्या प्रांताचा नाहीये, कोणत्या भूभागाचा नाहीये, मराठीचा नाही, कानडीचा नाही, तामिळीचा नाहीये, केवळ हिंदूंचा नाहीये. जगाला दिशा देणारा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज व्यासपीठावरती 2 गुरुवारी आहेत. त्यांनी बोललेलं कानडी मला समजलं नाही, भाषा कळली नाही, भावना मात्र कळली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा असेल तर एक करावं लागेल, महाराजांच्या जन्मापूर्वीचा इतिहास, तो अभ्यास आहे. आणि मग छत्रपतींचा इतिहास असा उठून दिसतो. हल्ले होत होते, मोगलांचे हल्ले, आदिलशाही हल्ले, बघता बघता घोडी पाडी खेड्यापाड्यात यायची, माय भगिनींवर अत्याचार होत होता.
मूर्त्याची विडंबना होत होती, मंदिरांचा विध्वंस होत होता. ही मोगली आणि आदिलशाही घोडी बघता बघता मशालीचे बोळे गावात फेकल्या जायचे. काही बोळे गाईच्या गोठ्यावरती पडायचे. गोठा क्षणार्धात पेट घ्यायचा आणि जीवाच्या आकांताने हंबरडा फोडणारी जनावरं या समस्त हिंदुस्थानामध्ये होती. भयभीत वातावरण होतं. न्याय कुणाला मागायचा? कुंपण शेतात होत. भयानक परिस्थिती होती. आसमानी संकट होती. म्हणजे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. यासी आसमानी संकट ऐसे नाव. आसमानी संकट होती. सुलतानी संकट होती. मोगलांचा अत्याचार गावागावात होत होता. सामान्य रयतेचा वाली कोणी नव्हता. अशा भयानक परिस्थितीमध्ये बघा, उत्तरायण, शिशिर ऋतू, हस्त नक्षत्र, सिंह लग्न, फाल्गुन मध्य तृतीया शालिवाहन शके 1551 दिनांक होता 19 फेब्रुवारी 1630. जणू या हिंदुस्थानाला गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी आई भवानीनं जिजामातेच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म घातला की काय असं वाटायला लागतं. खरं सांगतो, आज चित्ररथाच्या स्पर्धेच्या माध्यमातून एवढी तुडुंब गर्दी आहे. सगळे भाग्यमय दिसत आहेत. खरं सांगतो मी नेहमी की भगव्या झेंड्याखाली फक्त उभा राहा. ते जे रक्त सळसळते ना, ती ताकद कोणत्याही झेंड्यात नाही. भगवा शिरावरती असेल, भगवा अंगावरती असेल, भगवा दुपट्टा गळ्यामध्ये असेल आणि साक्षात आशीर्वाद द्यायला अंतर्बाह्य भगवी माणसं असतील, तिथं काय कमी. मी आल्याबरोबर सुनील जाधवांचं कौतुक केलं की 21 वर्ष, 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष एखादी स्पर्धा भरेल, तब्बल 21 वर्ष. म्हणजे 2005 ते आज 2026. खरं म्हणजे जोपर्यंत चंद्र तारे यावत चंद्र दिवाकरो, पिढ्या बदलल्या जातील, पण छत्रपतींचा झंझावत यावत चंद्र दिवाकरो हा असाच कायम राहील. ही ताकद आहे. आज या चित्ररथाच्या माध्यमातून तुम्ही काय शिकावं. मी आज मला गुणवंत पाटील बोलले, तुम्हाला किती वेळ लागेल बोलायला. तर मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांपासून काय शिकावे हा विषय ठेवला तर 7 दिवस ठेवावा लागेल. आज अथांग महासागर हो, अथांग महासागराला कमंडलूमध्ये बंद करून दाखवा असं सांगलंय तासभरामध्ये महाराज बोला म्हणलं. नाही होणार, पण काही गुणधर्म मी सांगणार आहे. ते मी यंगस्टर आहे त्याच्यामुळे इंग्रजी मी बऱ्यापैकी शब्द टाकतो. काही सॉफ्टवेअर टाकणार आहे मी तुम्हाला. आय वॉन्ट टू कनेक्ट विथ द यूथ. जेन झीची भाषा मी बोलतो. मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही मराठीच्या मध्ये इंग्रजी खूप वापरता. म्हटलं मला शिवचरित्र या जेन झी मध्ये, या युवकांमध्ये, या युवतीमध्ये न्यायचंय म्हणून त्यांना कळणारी भाषा मी वापरतोय. आज तुम्हाला छत्रपतींचे सॉफ्टवेअर टाकण्यासाठी इथं जमा केलंय आणि सॉफ्टवेअर टाकायला मी आलोय. काय घेणार महाराजांपासून? पहिलं सॉफ्टवेअर आज प्रत्येकाने टाकावं. ही वॉज अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर. मी आज वेगळा पैलू सांगणार आहे, न ऐकलेला. तेच नकोय. अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, आग्र्यावरला रोमांचकारी सुटका. माहिती आहे ना, माहिती नसणारे छत्रपती सांगायला मी इथे आलोय. बघा आज प्रत्येक जण आहे. आज
व्यासपीठावर गुरुवर्य आहेत, मोठ्या संस्था मठ त्यांची आहेत. माजी आमदार संजय पाटील आहेत, मोठे कार्यकर्ते आहेत. विश्व हिंदू परिषद, RSS सगळे कार्यकर्ते आहेत. डॉक्टर रवी पाटलांच्या संस्था आहेत, अनेक लोक आहेत त्यांच्या अवतीभोवती. इथं जमलेले प्रत्येक माणूस, कोणी राजकारणी असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी समाजकारणी असेल, कोणी बिझनेसमॅन असेल, कोणी शेतकरी असेल, प्रत्येकाला हे उदाहरण उपयोगाला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात 3 बॅड पॅच आहेत. महाराज जगले 18,306 दिवस. बालपणातले 4,000 दिवस वजा करा, उरलेलं आयुष्य मला नाही वाटत हा राजा 5 तास सलग झोपला असेल. युद्धामागून युद्ध आणि प्रत्येक वेळा यमराजाचा पराभव हे सूत्र ठरलेलं. पण 3 बॅड पॅच. आपण म्हणतो ना, कधी कधी माणूस उत्तुंग यश कमवतो पण काहीतरी राहून जातं. बघा तुम्ही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप माणसं असतात की जिथं माझा जन्म झालाय ना, ती जागा मी विकत घेणार, संकल्प असतो. बघा, माझ्या वडिलांनी कोणेकेकाळी शेतात काम केलं ना, ती शेती मी विकत घेणार, संकल्प असतो. आणि दुर्दैवानं मिळत नाही, त्याला मनामध्ये शल्य राहतं, काहीतरी राहून जातं. तसं छत्रपतींच्या आयुष्यात काहीतरी राहून गेलेल्या 3 घटना आहेत. एक, जिथे महाराजांचा जन्म झाला तो किल्ले शिवनेरी महाराजांना हयाती जिंकता नाही आला. छोटासा किल्ला, प्रयत्न झाले, पण जिथे जन्म झाला तो शिवनेरी छत्रपतींना जिंकता नाही आला. राहून गेलेलं शल्य. किल्ले देवगिरी, मराठांचं साम्राज्य, यादवांचा सुवर्णकाळ. हे यादव म्हणजेच जाधव. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किल्ले देवगिरी आहे, तुम्ही बघितलं असेल. मराठांचा सुवर्णकाळ, यादवांचं साम्राज्य. अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं, पण मराठांचा सुवर्णकाळ बघितलेला किल्ले देवगिरी ही महाराजांना घेता आला नाही. आणि राहिला प्रश्न, जंजिरा आमचा नव्हताच. अलिबाग त्या समुद्रकिनारी जंजिरा किल्ला आहे, तुम्ही बघितला असेल बहुतांश. तो आमचा नव्हता. कोणाचा होता? आदिलशाही होता. पण आदिलशाही गुलाम ठेवलेले होते. सिद्दी शंभू, सिद्दी कासिम आणि सिद्दी खैरत, 3ही भाऊ. कुठले? आफ्रिकेमधले. ॲबेसिनिया नावाचा छोटा देश, काळे कभिन्न निग्रो वंशीय मुसलमान, त्याला महाराज हबशी म्हणायचे, हबशी. आजही जा तिथं, निग्रो वंशीय मुसलमान त्या होडी चालवताना तिथं दिसणार तुम्हाला. ते सिद्ध्यांचे वंशज. भयंकर अत्याचार. सिद्ध्याला वाटावं, कोकणी किनारपट्टीवरती जावं आणि माता भगिनींना उचलून आणावं. गुलामासारखं महिलांना उचलून आणल्या जायचं, विकत घेतल्या जायचं. आणि म्हणून महाराजांना ही स्त्रियांची गुलामी पद्धत बंद करायची होती. रयतेचा राजा, त्यासाठी जंजिरा हवा होता. खरं सांगू, नाही जिंकता आला महाराजाला जंजिरा. पण महाराजाला घ्यायचा हे सगळ्यांना माहिती आहे. एके दिवशी महाराज बसलेले आहेत आणि कोळ्याचं पोरग. महाराजांचं वैशिष्ट्य बघा, महाराजांनी आरमार उभं केलं त्या कोकण किनारपट्टीवरती, पण त्या आरमारामधला सैनिक जालना परभणीमधनं आणला नाही, सातारा पुण्यात आणि कोल्हापुरातनं नेला नाही. छत्रपतींचं प्रशासन एवढं जबरदस्त की समुद्रामध्ये मासेमारी करणारा समाज, ज्याला समुद्राच्या भरती ओहोटीचा जात्याच अभ्यास आहे, ज्याला मासेमारी करताना जहाज कधी टाकायची आणि कधी वापस घ्यायची, अमावस्या पौर्णिमेचा अभ्यास आहे, भरती ओहोटीचा अभ्यास आहे, ग्रह नक्षत्र ताऱ्यांचा अभ्यास आहे. खवळलेला समुद्र कधी असतो आणि शांत समुद्र कधी असतो, पिढ्यानपिढ्या अभ्यास आहे. असा आगरी, कोळी, भांडारी,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये कोकण किनारपट्टीवरचीच ही लोक होती म्हणून आरमार उभं झालं. कुठे कोणती माणसं बसवायची हे छत्रपतींपासून शिकावं. बघा आज आपलं काय चुकतं माहिती का, ज्याच्यामध्ये जे स्किल आहे ना त्याच्या विरुद्ध काम आम्ही सांगतो. एखादा माणूस उत्तम संघटक असेल, नाही बोलता येत, संघटनाचं काम करून घ्या. एखादा माणूस संघटन कौशल्य नसतो, उत्तम वक्ता असतो, वक्तृत्वाचं काम करून घ्या. एखादा माणूस काहीच करू शकत नाही पण तो पैसे देऊ शकतो, त्याच्याकडनं धन घ्या. काही बिहाइंड द कर्टन राहतात, काही लोकांकडे पैसे नसतात, वक्तृत्व नसतं, पण ते श्रम करू शकतात. श्रमाचा वापर करा. छत्रपती शिवाजी महाराज मोठे का? त्यांनी प्रत्येकाच्या गुणदोषाचा अभ्यास करून त्या गुणांचा सदुपयोग करून घेतला म्हणून शिवाजी द ग्रेट. हे जमलं पाहिजे. प्रत्येकामधलं गुणग्राहकता कळली पाहिजे की त्यातलं काय स्किल आहे. महाराज असे बसलेले आहेत आणि आरमारातल्या कोळ्याचं पोरग, कुलाब्याचं राहणार, नाव होता लायजी सर पाटील कोळी. लायजी पाटील महाराजाच्या मोहरा आला, मुजरा घातला आणि महाराजाला म्हणाला, महाराज मी आज जंजिरा घेऊन धावतो. सगळे हसायला लागले. हो जंजिरा घेणार वय. तिथं अनेक अनुभवी माणसं होती, आजच्या भाषेत सिनियर होती. ते मनातल्या मनात म्हणायला लागली, आमचे काळ्याचे पांढरे झाले, आम्ही जंजिरा घ्यायची भाषा कधी केली नाही आणि येऊ पोरगा घेणार वय. हसायला लागले उपरोधिकपणे, गालातली गालात, येऊ पोरगा घेणार. पण छत्रपती शिवाजी महाराज हसत नाहीयेत, सगळे हसतायत. महाराज त्याच्या चेहऱ्यावरती बघतायत, त्यात आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती, स्वामीनिष्ठा आणि त्याची जिद्द शिवछत्रपतींना त्या कोळ्याच्या पोराच्या चेहऱ्यावरती दिसली. सगळा दरबार हसतोय गालातल्या गालात, पण महाराज हसत नाही. महाराजांनी गुणग्राहकता जोखली आणि महाराजांच्या मुखातून वाक्य निघाले, लायजी सर पाटील, आम्ही तुम्हास किल्ले जंजिरा जिंकण्याची जिम्मेदारी दिली, म्हणजे आम्ही तुमच्यावरती सोपवली. फक्त मोरोपंत पिंगळ्यांच्या बरोबर डावपेच आखा आणि मोहीम फते करा. म्हणजे मोरोपंत पिंगळ्यांना दिलं. कोळ्याचं पोरग अभ्यास केला, कधी समुद्र शांत आहे तो दिवस मुकर्रर केला. अनेक होड्या निघाल्या, छोट्या छोट्या होड्या, त्याच्यामध्ये शस्त्र, बाण, दगडगोटे, भाले, शस्त्र सगळे घेऊन निघाला तो. आणि या योजनेमधले 2 टप्पे ठरले. पहिला टप्पा अवघड. पहिला टप्पा काय होता, या कोळ्याच्या पोरानं म्हणजे लायजी सर पाटलानं सगळ्या होड्या घेऊन जायच्या आणि सगळ्या जंजिऱ्याच्या तटबंदीला त्या होड्या लावायच्या आणि होड्यातनं शिड्या लावायच्या. आणि दुसरा टप्पा होता, कालांतराने काही काळानंतर मोरोपंत पिंगळ्यांची कुमक येणार आणि लावलेल्या शिड्यावरनं बिगी बिगी वरती जाऊन एल्गार करणार. योजनेचे 2 टप्पे कळले. पहिला टप्पा अवघड, अचानकपणे होड्या न्यायच्या आणि होड्यामध्ये शिड्या लावायच्या तटबंदीला सगळ्या किल्ल्याला. आणि मग मोरोपंत येणार, शिड्यावरनं सैनिक वरती चढणार आणि साखर झोपीत असलेल्या सिद्ध्यांवरती हर हर महादेव म्हणून एल्गार करणार. योजना खूप चांगली पण अवघड. अवघड कशी? दिवस ठरला, कुलाब्याचा राहणारा गलबत घेऊन निघाला. सगळी गलबत. बघा गुप्तहेर असतात सिद्ध्यांचे, त्या सिद्ध्यांच्या गुप्तहेराला न कळता सगळ्या होड्या आणणं सोपं नाही. सामानाची जमवाजमव करणं सोपं नाही. रोज 2-2 होड्या आणायच्या तो. असं करत होड्या जमल्या आणि त्या अलिबागच्या किनाऱ्यावरती दररोज 2-4 होड्या येत होत्या. त्याचं टार्गेट ठरलं, एवढ्या होड्या झाल्या म्हणजे या दिवसात एल्गार करायचं. आणि दिवस ओहोटीचा म्हणजे समुद्र शांत आहे. एकाएकी वेगवेगळ्या ठिकाणावरनं होड्या निघाल्या लायजी सर पाटलाची, वल्लवत वल्लवत.
चित्र डोळ्यासमोर उभं करा. समुद्र भलेही शांत आहे तरी वल्लवण्याचा आवाज येणार. त्या किल्ले जंजिऱ्यावरती हातामध्ये मशाले घेऊन जागते रहो म्हणून गस्तीचे हशम त्यांच्या निदर्शनास होड्या येणार. त्यांच्या नजरा चुकवून त्या सगळ्या होड्या तिथपर्यंत न्यायची जोखीम किती भयानक होती. पण या कोळ्याच्या पोरानं सगळ्या होड्या विविध ठिकाणावरनं एकदम उतरवल्या. वल्लवत वल्लवत शत्रूला थांगपत्ता न लागू देता सगळ्या होड्या त्या जंजिऱ्याच्या तटबंदीला लागल्या. जशा लागल्या तशा शिड्या निघाल्या. शिड्या तटबंदीच्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं लागल्या. आणि आता वाट बघणं सुरू आहे ते म्हणजे मोरोपंत पिंगळे कधी येतात. परंतु 1 तास झाला, 1.5 तास झाला, अर्धा प्रहर झाला, 1 प्रहर झाला, मोरोपंत आलेच नाहीत. सूर्य उगवण्याची वेळ झाली आणि मात्र त्या कोळ्याच्या पोराला मात्र घालमेल सुरू झाली की कदाचित त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला जर सिद्ध्याने बघितलं आणि वरतून दगडगोट्यांचा मारा केला तर जलसमाधी मिळेल. अरे मृत्यूचं भ्या नव्हतं. मृत्यूचं भ्या असतं तर ही जोखीम पत्करली नसती. महाराजांच्या मोहर जाऊन शबूत नसता दिला मी हा जंजिरा घेऊन जातो म्हणून. भय मृत्यूचा नव्हता पण महाराजांनी शबूत दिला. तो शबूत पूर्ण होणार नाही याची चिंता त्या कोड्याच्या पोराला होती. किती खिन्न झाला, निराश झाला, हताश झाला. खिन्न मनाने त्या लावलेल्या शिड्या काढायला लागला. चित्र डोळ्यासमोर उभं करा. समुद्र शांत जरी असेल तरी त्या तटबंदीवरती हातात मशाली घेऊन गस्तीचे हसाम काळे कभिन्न निग्रवंशीय मुसलमान जागते रहो म्हणून कडक पहारा देत असतील. त्यांच्या नजरेला न पडता चित्र डोळ्यासमोर उभं करा. समुद्र भलेही शांत आहे परंतु समुद्राच्या लाटा जशा येत होत्या तशा होड्या हलत होत्या. जशा होड्या हलत होत्या तशा जंजिऱ्याच्या तटबंदीला लावलेल्या शिड्या कर कर अशा वाजत होत्या. काळजात धस्स व्हायचं. कदाचित सिद्ध्यांनी बघितलं तर जलसमाधी मिळेल अशा जोखीम घेतलेल्या वातावरणामध्ये वाट बघणं चालू होतं मोरोपंतांची. मोरोपंतांनी कोताही केली, हरामखोरी केली, आलेच नाहीत. नाईलाज झाला. कोळ्याच्या पोरानं ते खिन्न मनाने त्या शिड्या काढल्या आणि सगळ्या होड्या किनाऱ्यावरती नेल्या. किती वाईट वाटलं असेल. याचे डावपेच 2 होते. एक डावपेच यशस्वी झाला होता परंतु दुसरा डाव मोरोपंत आलेच नाही. खिन्न झालेला हा घरी परतला कुलाब्याला. दरवाजा लावून घेतला, कोंडून घेतला. आता कुठल्या तोंडानं महाराजाच्या मोहर जावं. सगळ्या दरबारात बोलून दाखवलं होतं म्या घेऊन धावतो जंजिरा. सगळे हसत होते पण महाराज हसत नव्हते. शबूत महाराजांनी दिला परंतु शबूत पडला. शेवटी तसंच कोंडून घेतलं. 1 दिवस गेला. महाराजांपर्यंत बातमी गेली की लायजी सरपाटलाची मोहीम अर्धवट राहिली. लायजीला सांगावा धाडला. यंगस्टरला सांगतो सांगावा म्हणजे मेसेज, धाडला म्हणजे सेंड, मेसेज सेंड. आम्हाला आजची भाषा कळते, मोबाईलची भाषा. महाराजांनी सांगावा धाडला त्या काळातला शब्द आहे. 4 मावळे त्याला घ्यायला आले. दरवाजा वाजवला, कडी उघडली, निरोप दिला. महाराजांनी बोलाविलंय म्हणून तो निघाला मुकाट्याला. दरबार भरलेला असा. लायजी सरपाटलांचं आगमन झालं. 4 मावळे समवेत आहे. महाराजांनी मुजरा केला आणि तो सरकन मागे सरला. आज नजरेला नजर भिडत नाहीये कारण अपयश मिळालंय. नजर झुकलेली आहे. महाराजांनी मुजरा केला पण नजर झुकलेली आहे. त्यानेही मनाने निश्चय केला की महाराजांनी शिक्षा द्यावी आणि मी मुकाट्याने ऐकावी. उपस्थित तुमच्या माझ्यासारखे स्वार्थी माणसं होते. प्रत्येकाला वाटत होतं कशाला हुशारकी करावी, मी घेऊन धावतो म्हणून. नाही न घेता आला. बघ आता महाराज तुला मृत्यूदंड देत्यात. कोणाला वाटलं
टकमक टोकावरनं फेकून देतात. कोणाला वाटलं समुद्रात बुडवून टाकत्यात, कोणाला वाटलं नोकरीवरनं बडतर्फ करत्यात, कोणाला वाटलं कैदेमध्ये आजन्म मृत्यूपर्यंत डांबत्यात. असे विचार तुमच्या माझ्या मनात सुरू असताना तो माग सरला सरकन त्यानेही विचार केला, आपला निश्चय केला. त्यांनी अंतर्मनाला साथ घातली. महाराजांनी सांगावं, अरे लायकी तू चुकलास, या क्षणापासून बडतर्फा धन्याला मुजरा खालील आणि पिढ्या पिढ्या जो धंदा आहे आपला मासेमारीचा तो मी स्वीकारेल. महाराजांनी सांगावं, अरे लायकी तू कोताही केलीस, या क्षणापासून तू अजन्म तुरुंगामध्येस. धन्यासनी मुजरा घालील, आयुष्यभर त्या तुरुंगामध्ये बसलं. महाराजांनी सांगावं की मृत्यूदंड आहे, धन्यासनी मुजरा घालीन आणि समुद्रात उडी मारेल. असं अंतर्मन सांगत असताना अनपेक्षितपणे एक वाक्य निघालं महाराजांच्या मुखातनं, शाबाश तुमची शाबाश. दरबार स्थिमित झाला, हादरला. महाराज कोणती शिक्षा फरमावत्याल म्हणून सगळ्यांची कान सुचलेली असताना महाराज शाबाश म्हणतात. पुढचं वाक्य होतं, अरे खवळलेल्या समुद्रात एवढ्या होड्या घेऊन शिड्या लावणं ही काय सामान्य कामगिरी होय? असामान्य कामगिरी केली. शाबास तुमची शाबास. पुढं महाराज म्हणतात, विचार करा काय म्हणले महाराज माहित आहे? तिथं हुकूम केला, यांना पालखीचा मान द्या. पालखीचा मान ऐकल्याबरोबर नग महाराज कशा पाहिजे पालखीचा मान? नग म्हणले, पालखीचा मान म्हणजे आज कळणार नाही तुम्हाला, थोडं इसकटून सांगतो. पालखीचा मान म्हणजे हा लायजी सर पाटील पायी जाणार नाही किल्ल्यावरती. त्याच्या घराच्या समोर स्वराज्यातर्फे पालखी असणार. पालखी उचलणारे भोई सुद्धा सरकारच्या पगारीतनं असणार. तो घरातनं निघाल्यानंतर पालखीत बसणार. शाही गोंडा धरून तो तिथपर्यंत जाणार. हा पालखीचा मान म्हणजे आजचा लाल दिव्याच्या कॅबिनेट दर्जाचा मंत्र्याचा मान. विचार करा, कॅबिनेट मंत्रीपद नाकारावं, सहज मिळालेलं. तो म्हणतो, महाराज कशापायी पालखीचा मान? मोहीम फते झाली नाही महाराज. नग महाराज नग. काय माणसं होती, काय शिकणार हो छत्रपतींपासून तुम्ही सगळे? या उदाहरणापासून काय शिकायचंय तुम्हाला? चित्ररथ यांनी काढले, प्रत्येकाला सॉफ्टवेअर टाकूनच पाठवणार मी घरामध्ये. एक शिका, तुम्ही आमदार असा, डॉक्टर असा, वकील असा, व्यापारी असा, शेतकरी असा, शिक्षण सम्राट असा, तुमच्या हाताखाली 50, 100, 200 स्टाफ असतो. एखाद्याला तुम्ही टार्गेट देता आणि टार्गेट पूर्ण नाही झालं, त्याचा प्रयत्न जर प्रामाणिक असेल याची तुमची खात्री पटली तर 4 चौघात त्यांचा पान उतारा करून अपमान करू नका, शाबाश म्हणायचं शिका. छत्रपतींनी माणसं तोडली नाहीत, कायम माणसं जोडली. बेरजेचं राजकारण केलं. काय शिकणार? हा स्क्रीन बंद कर दादा. हा स्क्रीन आहे ना, बंद कर. मी फिजिओलॉजीमध्ये MBA. आय साईट, डायव्हर्जन ऑफ माइंड, मुव्हिंग ऑब्जेक्ट हे डिस्टर्बन्स असतं, त्यामुळे बंद करा. एक सॉफ्टवेअर पडलं छत्रपतीपासून, उत्तम प्रशासन. माणसं दुखावायची नाही, माणसं तोडायची नाही, कार्यकर्ते तोडायचे नाही. चुकला तरी हरकत नाही, 4 चौघात अपमान करायचा नाही, शाबास म्हणा. आणि मग एकांताच सांगा, थोड्या चुका ह्या टाळल्या तर
पुढं यश मिळेल. छत्रपतींचा गुणधर्म होता बोला. मला इथं माहिती नाही डीजे वगैरे करता का तुम्ही? डीजे मध्ये मिरवणूक असते का तुमची? मला कल्पना नाही. चित्ररथमध्ये डीजे वगैरे असतात का? हो किंवा नाही? असतात का? मी डीजेचा विरोधात आहे. त्याचं कारण आहे, आम्ही सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी आणि कमिशनर ऑफ सोलापूर लेखी आदेश काढला. सोलापूर जिल्ह्यामध्ये डीजे कोणत्याही महापुरुषाच्या जयंतीला वाजणार नाही हा लेखी आदेश काढणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा सोलापूर आहे. तुम्ही म्हणणार डीजेला का विरोध आहे? त्याचं कारण असं, इकडे जरा कोणीतरी माता भगिनी पुढे गडबड करतायत. कार्यकर्त्यांना विनंती आहे, साईडला डिस्टर्बन्स कोणीही करू नका. मुळात खरं सांगू का, मी माझा नॅचरल आवाज दबवून बोलतोय. मी मैदानातला वक्ता आहे. माझा आवाज असा मोकळा आहे, पण इथं घुमतो म्हणून मी माझा आवाज असा आखाडता घेतोय. माझं नॅचरल शैली तुम्हाला नाही कळणार. मला ओपन लागतं किंवा सभागृह लागतं. हे सभागृह नाही आहे, हे मंगल कार्यालय आहे. तरी त्यातल्या या पडद्यामुळं थोडा आवाज ॲब्सॉर्ब होतो आणि इको होत नाही, परंतु 100% नाही आहे. म्हणून तर फॅन बंद करायला लावले. आणि मी माझी ओरिजिनल शैलीच तुम्हाला मी बोलू शकत नाही. मी आवाज आखडता घेतोय कारण आवाज घुमतोय. माझा डीजेला विरोध का माहिती आहे का? एक उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक आमच्या सोलापूर शहरामध्ये आली. प्रचंड चित्ररथ, दणदणाट डीजेचा 150 डेसिबल पेक्षा मोठा आवाज, खिडक्याची तावदानं हलताय, किचन मधलं रॅक हलतंय, भांडे पडताय, घरामधले लहान थोर पेशंट असलेले अस्वस्थ आहेत, प्रेग्नंट असलेल्या गरोदर असलेल्या माता भगिनी अस्वस्थ आहेत, सर्जरी झालेला हार्ट सर्जरी झालेला बाप अस्वस्थ आहे, आणि तिसऱ्या मजल्यावरनं एक बाप येतो. ही सत्य कथा आहे. पोलीस केस झाली, FIR झाला. आम्ही आंदोलनात का उतरलो त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जेव्हा डीजेचा दणदणाट बाप उतरला, हात जोडले, तो म्हणाला, पहिल्या डिलिव्हरीसाठी माझी पोरगी आली माहेरी आणि 4 वर्षानंतर पहिली प्रेग्नन्सी आहे. तिला गरोदर राहतच नव्हती. अनेक देवदेवतांचा नवस बोलला, अनेक डॉक्टरांना दाखवल्यानंतर लग्नानंतर 4 वर्षानंतर पहिली प्रेग्नन्सी आहे. 4 महिन्याचं बाळ पोटात आहे. माझी नम्र विनंती आहे, डीजेचा आवाज कमी करा. तुम्हाला सांगतो, बेधुंद नाचणारी शिवजयंतीची ती तरुणाई त्या बापाची आर्त साद ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती. उलट त्यांनी त्या डीजेच्या समोर त्या बापाला बसवलं. त्याचा परिणाम असा झाला की तो कानाने कायमचा बहिरा झाला. सिव्हिल सर्जननी रिपोर्ट दिला आणि त्या उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा नोंदवला. बाप कायमस्वरूपी बहिरा झाला. कल्पना करा, तुम्ही डीजेचे समर्थक 3 दिवसानंतर तुम्हाला कायमस्वरूपी ऐकायला येणार नाही. कायमस्वरूपी तुम्ही बहिरे होणार. जस्ट इमॅजिन. टीव्हीच्या बातम्या कळणार नाही, बायको काय बोलली ते कळणार नाही, मोबाईल आला तर आवाज कळणार नाही, जिवंतपणे माणूस मरतो. बरं, अशा कित्येक उदाहरणे ठिकठिकाणी. त्याचा बापाचा कायमस्वरूपी करणं बाधिर्य झाले सोडा, पण 8 दिवसानंतर तो आपल्या लेकीला रुटीन चेकअपच्या निमित्ताने सोनोग्राफी करायला घेऊन गेला. तो बाप, पहिल्या डिलिव्हरीला आलेली पोरगी, 4 महिन्याचं बाळ पोटामध्ये, तो सोनोलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट पोटावरनं प्रोब फिरवतोय. त्या स्क्रीनवरती दिसतंय, परत त्याचा चेहरा उतरतोय, परत तो जेल लावतोय, परत बघतोय, चेहरा पडतोय. ते गर्भिणीच्या लक्षात आलं काहीतरी वाईट घडतंय. ती झोपल्या झोपल्या डॉक्टरच्या चेहऱ्याकडे बघते आणि काळजामध्ये धस्स होतं. डॉक्टर सांगतो, तुमच्या आई बाबा बाहेर आहेत चेंबरच्या, त्यांना मध्ये बोलवा. आई बाबाला मध्ये बोलवण्यात येतं आणि
त्या रेडिओलॉजिस्टच्या मुखातनं वाक्य निघतं, कार्डियक ॲक्टिव्हिटी अबसेंट, ॲबॉर्शन करावं लागेल, बाळाचं हृदय बंद पडलं आहे. माझी नम्र विनंती आहे, ज्या बाळानं ही दुनियाच बघितली नाही ते बाळ जर गरोदरपणी मरत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, की महात्मा बसवेश्वर असो, की कोणताही महापुरुष असो, माझी नम्र विनंती आहे, डीजेला बंदी करणारं शहर सुद्धा बेळगावच पहिल्यांदा व्हावं या कर्नाटक राज्यामध्ये. हा आदर्श घ्या. मग काही कार्यकर्ते मला बोलले उठून, नाही म्हणे ठेका धरावा लागतो ना नाचण्यासाठी, तुम्ही डीजे बंदीची भाषा बोलताय. अरे म्हटलं, मी नाचण्याला विरोध करतच नाहीये, कार्यकर्त्यांनी ठेका धरू नये असंही माझं मत नाहीये, परंतु डीजेचा शोध लागण्याच्या अगोदर छोटे छोटे स्पीकरचे बॉक्स होते ना आमच्या लहानपणी, ठेका धरायला तेवढा आवाज पुरेसा आहे आणि त्या आवाजाने कुणाचे कान बहिरे होत नाहीत, कुठलं पोटातलं बाळ मरत नाही, कोणत्या भिंती पडत नाहीत. म्हणजे जे हार्मफुल नसेल ते वाद्य वाजवा ना बाबा, त्याला विरोध नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज जयंती छत्रपतींच्या थाटात निघाली पाहिजे, नो डाऊट, दुमत नाहीये, पण ती पारंपरिक वाद्यांच्या संगतीनं ढोल ताशे झांज पथकांच्या मदतीनं निघाली पाहिजे. बघा तो लेझिम पथक, झांज पथक, ढोल पथक, या रणरागिरी जेव्हा ते ढोल वाजवतील ना, तो एकत्रित त्याचा तो निनाद असेल ना, तो या डीजे पेक्षा काही पट चांगला असेल. म्हणून तुमच्याकडे डीजे बंदी भलेही नसेल तर बेळगाव हे कर्नाटकातील चांगल्या बाबीचं, ज्याला आपण म्हणू की आदर्श, जसं आमच्या सोलापूरने महाराष्ट्राला एक सोलापूर पॅटर्न दिला, तसा या कर्नाटकामध्ये डीजे बंदीचा बेळगाव पॅटर्नची बातमी मी ऐकण्यासाठी आसुसलेलो आहे. आणि ते काम चित्ररथ महामंडळाकडून मला अपेक्षा. सुनील जाधव, गुणवंत पाटील आणि त्यांची सगळी टीम, तुम्ही थोडंसं परिवर्तन करा. डीजे घातक आहे. अजून एक संकल्प करा या चित्ररथाच्या निमित्ताने. चित्ररथात वेगवेगळे देखावे असतात, त्यातनं सॉफ्टवेअर पडतात नवीन पिढीच्या मनामध्ये, मान्य आहे, पण एक संकल्प करा तो व्यसनमुक्तीचा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा कोणत्याही महापुरुषाची जयंती असेल, तिथं नाचणारा कुठलाही शिवभक्त दारूच्या मद्याच्या अधीन नाचताना दिसता कामा नये. इथं तरी एवढ्या टाळ्या वाजल्या, जिथं हा मुद्दा मांडला होता ना, एकही टाळी वाजली नाही. जसं काय मी फार कडक व्रत त्यांना देतोय, त्यांना मी एवढंच बोललो, तिथं आमच्या सोलापूर कमिशनरनी, इथं जसे कमिशनर बोलवतात ना, सलोखा समितीची बैठक बोलवतात ना, शिवजयंती, भीमजयंती, बसवेश्वर जयंती असेल तर सगळ्यांना बोलवतात शहरातल्या, तसं आमच्या सोलापूर शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने सलोखा बैठक बोलवली. शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळाचे कार्यकर्ते संयुक्त होते अध्यक्ष. मी त्यांना बोललो, म्हटलं तुम्ही म्हणणार की आम्हालाच का, इतरांना लावा नाही व्यसनमुक्ती. मग त्यांना बोललो मी, बाबांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात थाटात जयंत्या होत्या दोन महापुरुषाच्या, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोन जयंत्या होतात आणि या दोन अनुयायांची ही जास्तीची जबाबदारी आहे. का? छत्रपती शिवाजी महाराज जगातले एकमेव योद्धे, एकमेव राजे असे जे स्वतः व्यसनमुक्त होते. स्वतः व्यसनमुक्त होते आणि आज्ञापत्रामध्ये सैनिकांनाही आदेश होता. काय आदेश आहे माहित आहे? सैनिकात दारू, गांजा, अफू, कलावंतिनी, बटकिनी चालणार नाही, केल्यास डोचके मारले जाईल, मुंडकं कापून टाकू. अरे म्हणून मराठ्यांना यश मिळालं, ते व्यसनमुक्त होते. आणि दुसऱ्या बाजूला मोगली शराबखाने आणि जनानखाने बाळगत हा भूभाग जिंकायला आले होते. त्यांना 1 इंच जमीन तुमच्या आमच्या बापजात्याने जिंकू दिली नाही. हा आमचा इतिहास आहे.
व्यसनमुक्तीचं अवघड नाहीये बरं का. कार्यकर्त्याला माहिती असतं कुठल्या वार्डातला कोण घेतो, आणि त्यालाच नेमकेपणाने प्रबोधन करून बाबा आज टाळ, तू 365 दिवस काय करतोस हा भाग सोड. मी जेव्हा असं म्हणलं ना, एकही टाळी नाही वाजली. शेवटी मलाच सांगावं लागलं, छत्रपती शिवाजी महाराज व्यसनमुक्त होते आणि त्यांना जे आवडत होतं ते किमान शिवजयंतीला करा ना. अरे आपण आपल्या आजोबाची पुण्यतिथी करतो तर आजोबाला काय आवडत होतं ते सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवतो की नाही. मग आपण आपल्या आजोबाचा विचार करतो. इथं तर छत्रपती आज अस्तित्व आमचं त्यांच्यामुळे. महाराजाला जे आवडत होतं आणि जे आवडत नव्हतं एवढं जर पाहता येत नाही तुम्हाला तर काय उपयोग काय. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला पण मी तिथे बोललो होतो. म्हटलं बघा बाबासाहेब सुद्धा व्यसनमुक्त होते. एक उदाहरण देतो. 1916 बाबासाहेबांचं वय वर्ष 25. युरोपमध्ये बाबासाहेब गेलेत. मायनस टेम्परेचर आहे, बर्फ पडतोय. त्या युरोपमधल्या स्त्री पुरुष दारू पितात कारण तिथे मायनस टेम्परेचरमध्ये शरीरातली ऊब टिकवण्यासाठी मद्यपान करण्याची संस्कृती त्या देशाची आहे. तिथं बाबासाहेब लंडनमध्ये गेलेत 1916ला, वय वर्ष 25. तारुण्याच्या उंबरठ्यावरचं वय, पाय घसरण्याचं वय आज जे म्हणतो आपण, त्याही परिस्थितीमध्ये मायनस टेम्परेचर असताना कुठला सीसीटीव्ही वॉच नाहीये, जीपीएस वॉच नाहीये, कुणी बघणारा नाही, पण आपला अंतर्मनाचा वॉच आहे. त्या मायनस टेम्परेचरमध्ये सुद्धा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही दारूला स्पर्श केला नाही. म्हणून तुम्ही सुद्धा व्यसनमुक्त असला पाहिजे. हे मी बाबासाहेबांच्या अनुयायाला सांगितले. आणि छत्रपती शिवाजी महाराज व्यसनमुक्त होते हे शिवछत्रपतींच्या अनुयायाला सांगितलं. म्हटलं नम्र विनंती आहे, महाराजाला जे आवडत होतं ते करूया. तरीही टाळ्या वाजल्या नाहीत. मग मी तोडगा दिला. म्हटलं बघा वर्षभर मांसाहार करता की नाही. करतो ना. असं कसं. मग तसं महाशिवरात्रीला आणि आषाढी एकादशीला तुम्ही मांसाहार करता का. नाही. महाशिवरात्रीला शंभू महादेव आणि आषाढी एकादशीला पांडुरंग आमच्या डोळ्यासमोर दिसतो. अरे म्हटलं वर्षभर मांसाहार करत असताना महाशिवरात्री आणि आषाढीला जर तुम्ही मांसाहार घेत नसाल तर 19 फेब्रुवारीला तुम्ही का व्यसनमुक्त राहू नये. एक दिवस तरी जयंतीच्या दिवशी व्यसनमुक्त राहा. 362 दिवस जमत नसतील. हा सोपा तोडगा सांगितल्यानंतर 50% टाळ्या वाजल्या. मलाच तोडगा सांगावा लागला. दुसरं सॉफ्टवेअर मी सांगतोय, हे तिसरं सॉफ्टवेअर आहे. पहिलं तर ॲज अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर छत्रपती शिवाजी महाराज. दुसरं सॉफ्टवेअर तुम्हाला टाकलं, काय टाकलं, डीजे मुक्त पारंपरिक वाद्यांची शिवजयंती. तिसरं सॉफ्टवेअर व्यसनमुक्त शिवजयंती. आज माझ्या पाठीमागं तुम्हाला आशीर्वचन द्यायला आलेले धर्मगुरू मनापासून आनंदित असतील, कारण व्यसनमुक्तीसाठी ते अहोरात्र धडपडत असतात. एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा विचार आहे स्त्री दाक्षिण्य. स्त्रियांचा सन्मान करावा. आम्हाला कुठल्या पाश्चात्य तत्ववेत्यांची कुठलाही फॉलो करायची गरज नाही. स्त्रियांचा सन्मान करावा. ते छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा होते. स्त्री ही मराठ्यांच्या देवातील देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. हे छत्रपतींचे आचरण होतं. तुम्ही कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या कथा ऐकल्या असतील, पण तुमच्या मुलखातली कथा जी वास्तव अव्वल पुरावे ती सांगतो. कन्नड भूमीमधली महाराज दक्षिण दिग्विजयाला गेलेत. जानेवारी 1677ला महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला प्रारंभ केला आणि एप्रिल 1678ला हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एवढा मोठा भूभाग मराठांचं साम्राज्य तामिळनाडूच्या तंजावर पावेतो भगवा फडफडला. 50,000ची फौज घेऊन महाराज निघाले होते. विचार करा, 30,000चं पायदळ आणि 20,000चं घोडदळ. 20,000 घोड्यांच्या वरती जे बसलेले शिलेदार आहेत ना, त्यांच्या हातामध्ये भगवे झेंडे. 20,000 भगव्या झेंड्याचा काय तो तांडव दिसत असेल छत्रपतींचा, आणि मराठ्यांचा तांडव काय दिसत असेल. धडकी भरावी. सगळ्या संस्थानिकांनी नांग्या टाकल्या, शरण आले. कडप्पाचा संस्थानिक शरण आला, वेगवेगळे संस्थानिक शरण आले. छत्रपतींचा झंझावत असा होता,
परतीच्या प्रवासात महाराजाला इतकं यश मिळालं. मी मुद्दाम सांगतो यंगस्टरला, दॅट वॉज द रिटर्न जर्नी. आता मिळवायचं काहीच नाहीये. मराठ्यांच्या अजेंड्यावरती बेळवडीला हल्ला करणं नव्हतं. बेळवडी इथंच आहे ना, लांब नाहीये. धारवाड पासून मी गेलेलो तिथे शाळा आहे आता. बेळवडीची मल्लम्मा. परतीचा प्रवास 50,000चं सैन्य छत्रपतींचं एका ठिकाणी मुक्कामी राहत होतं का नाही? जिथे पानवठे आहेत, कुठे 5,000, कुठे 10,000, कुठे 2,000. पाणी बघून मुक्काम पडायचा, कारण घोडे असायचे आणि मग सगळंच लागणार ना पाणी. म्हणून दुसरी एक टीम असायची, अगोदर पानवटे शोधायची आणि ती जागा तय करायची, डिसाईड करायची. इथे 2,000, तिथे 5,000. तसं बेळवडीच्या शेजारी मराठ्यांचा तळ पडला. अवघे 7-8 हजार मराठे हो. त्या मराठ्यांच्या छोट्या तुकडीचा सेनानी होता छत्रपती शिवाजी महाराजांचा सख्खा मेहुणा. नाव होता सखोजी गायकवाड. महाराज तिथं नाही आहेत. कर्नाटकामध्ये गैरसमज आहे छत्रपतींच्या बद्दल. ते गैरसमज मला दूर करायचे. मी पुस्तिका लिहिणार आहे, ती कानडी भाषेत ट्रान्सलेट करून इथंच बेळगावमध्ये देणार आहे. कारण मी जेव्हा या भूभागात फिरलो तेव्हा छत्रपतींच्या बद्दलचे गैरसमज मला दूर करायचे. कुणी सांगितलेच नाही तो. मी त्या केळदीला गेलो होतो, तिथल्या काही रहिवाशाशी बोललो. मी दुभाषी घेतला होता, मला कन्नड कळत नाही, पण कन्नड मराठी असणारा एक माणूस माझ्यासोबत होता. तिथल्या माणसाने सांगितलं, मल्लमा के ऊपर छत्रपती शिवाजी महाराज ने बहुत जुलूम किया. म्हटलं असं नाहीये. माझी नम्र विनंती, समजून घ्या छत्रपतींना. बेळवडीवरती हल्ला करणं मराठ्यांच्या यादीत नाहीये. दॅट वॉज नॉट द अजेंडा टू बी नोटेड. दॅट इट वॉज द रिटर्न जर्नी. सगळं झालंय, यश मिळालंय. महाराज परतीच्या प्रवासाला आहेत. महाराज पुढे गेलेत, महाराज तिथं नाहीये. पण झालं कसं भांडण? पुरावे आहेत. मल्लम्मा शिवाजी समरोत्सव नावाचं पुस्तक आहे. आजही मे महिन्यामध्ये तिथे मल्लम्मा शिवाजी समरोत्सव होतो बेळवडीला. कृपा करून छत्रपतींचा इतिहास जाणून घ्या. तिथं कशामुळे भांडण झाली माहितीये का? मराठे गेले त्या गावामध्ये दूध आणायला. आजच्या सारखा चहा प्यायची प्रथा नव्हती त्या काळात. पण घागरी भरून मराठे गेले की बाबा 7-8 हजाराची छावणी दूध द्या. त्या कानडी शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडं शिल्लक दूध नाहीये, म्हणजे एक्स्ट्रा नाहीये. का? ज्यांच्याकडे ते आमच्या मराठवाड्यामध्ये वरवा म्हणतात, रतीब म्हणतात, म्हणजे कुणाला 2 लिटर, कुणाला 5 लिटर असं फिक्स असतं. त्या शेतकऱ्याकडे 20 लिटर असेल तर 20 लिटरचं फिक्स असतात ना माणसं. शिल्लक दूध नाहीये. कुठे रतीब म्हणतात किंवा वरवा म्हणतात की नाही आमचं रतीब आहे, आमचा वरवा, आमच्याकडे शिल्लक दूध नाही. त्या कानडी शेतकऱ्यांनी, त्या गावकऱ्यांनी सांगितलं. त्याच्यावरनं शब्दाला शब्द वाढला, भांडणं झाली. मराठ्यांनी त्या गायी पळवल्या. त्याचा बदला घेण्यासाठी त्या बेळवडीच्या मल्लम्माच्या, तिच्या नवऱ्याचं नाव होतं ईश प्रभू देसाई, तो बेळवडीचा किल्लेदार आहे. ही मल्लम्मा सदाशिवरावची मुलगी आहे, सोंधे घराणं आहे. त्याची मुलगी आहे ईश प्रभू देसाईची बायको. बेळवडीचा किल्लेदार ईश प्रभू देसाई आहे. बघा, गायी पळवणे आणि बैल पळवणे. गायी पळवल्या आणि मग या कानडी सैनिकांनी मराठ्यांचे बैल पळवले. त्यावरनं भांडणं झाली. विचार करा, क्रिकेटच्या मैदानामध्ये लहान लहान मुलाची भांडणं व्हावी, त्यांनी त्याचं पर्यवसन मोठ्या माणसांच्या भांडणात व्हावं आणि एखादा मर्डर व्हावा. अशा घटना होतात की नाही? तसं झालं. अचानकपणे शब्दाना शब्द वाढला आणि भांडणांनी खरं युद्ध पेटलं. बेळवडीचा किल्ला मराठ्यांनी वेढला. बेळवडीचे किल्लेदार लढायला लागले. कानडी विरुद्ध मराठा सैनिक लढायला लागले. काही दिवस युद्ध चाललं आणि त्या बेळवडीचा किल्लेदार ईश प्रभू देसाई ठार झाला. छत्रपतींचा मेहुणा होता सखोजी गायकवाड. त्यांना वाटलं आपण बेळवडी किल्ला जिंकला. तो यशाच्या उन्मादामध्ये होता. इतक्यात बघतो तर काय, त्या ईश प्रभू देसाईची पत्नी होती मल्लम्मा ईश प्रभू देसाई. ती पुरुषी पेहरावामध्ये 2 हातात दांडपट्टे घेऊन, स्त्रियांचं पथक होतं तेही पुरुषी पेहरावामध्ये. ते बघताच सखोजी गायकवाड आश्चर्यचकित झाले. लढाईला प्रारंभ झाला. घनघोर युद्ध झाला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आणि काही दिवसानंतरच्या युद्धामध्ये त्या बेळवडी मल्लम्माच्या घोड्याचा पाय मराठ्यांकडनं कापला गेला. घोड्याचे पाय तुटले. मल्लम्मा खाली पडली आणि तितक्यामध्ये सखोजी गायकवाडाच्या सैन्याने त्या महिला सैनिकांना काढणीस घातले असा शब्द, म्हणजे हात बांधले. बघा, माझी नम्र विनंती, अनेक पुस्तकामध्ये छत्रपतींचा मेहुणा सखोजी गायकवाडांनी अत्याचार केला असा चुकीचा शब्द प्रयोग आहे. मी या भागात फिरलोय, संशोधन झालंय, कुठेही छत्रपतींच्या सैनिकांमध्ये अत्याचार झाला नाही. जो राजा मराठ्यांची स्त्री देवता मानतो त्या राजाचा
मेहुणा सोडा, पण साधा सैनिक सुद्धा स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. हा मराठ्याचा संस्कार होता. मग घडलं काय? काढणीस घातल्या म्हणजे हात बांधले. महाराजांना बातमी पोहोचली, बेळवडीचा किल्ला मराठ्याने जिंकला, किल्लेदार मारला गेला. किल्लेदाराची शूर पत्नी होती मल्लम्मा ईशप्रभू देसाई, ती लढली, ती ताब्यात आली आहे. महाराज मागे आले. सखोजी गायकवाडाचा पराक्रम कळलाय, पण मागावून महाराजाला कळलं की विजयाच्या उन्मादामध्ये त्या स्त्रियांची मानखंडना झाली. दॅट वॉज अ ह्युमिलेशन, नॉट मॉलेस्टेशन टू बी नोटेड. त्यात अत्याचार नाही, अपमान झाला. पण जसं महाराजांच्या कानावरती गेलं, हे बघितलं नाही माझी पत्नी सकवारबाई साहेब गायकवाडांचा हा भाऊ आहे, हे बघितलं नाही माझा सक्का मेहुणा आहे, हेही बघितलं नाही. दक्षिण दिग्विजयामध्ये या सखोजी गायकवाडांनी पराक्रमाची शर्त केली, हे काही बघितलं नाही. मेहुणा असला तरी डोळे फोडून तुरुंगामध्ये डांबलं. हे होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराज आलेत परत. त्या मल्लम्माला तिचं जिंकलेलं राज्य परत करून टाकलं. तिचं बाळ होतं, ते बाळ महाराजांनी आपल्या मांडीवरती घेतलं, त्याला दूध पाजलं आणि महाराजांचे वाक्य होते, ताई तुझ्या बाळाच्या दूध भातासाठी तुझं जिंकलेलं हे गडीचं स्वराज्य आम्ही तुला परत करतोय. हे छत्रपती शिवाजी महाराज. बघितलं नाही ही कानडी स्त्री आहे, नाही बघितलं स्त्री ही मराठांच्या देवाळ्यातील देवता आहे. मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, त्या कन्नड भगिनीसाठी स्वतःच्या सख्या मेहुण्याचे डोळे फोडून तुरुंगात डांबणारे छत्रपती. न्याय सर्वांना समान, भेदभाव नाही. तुम्ही जा बेळवडीला, मारुतीचं मंदिर आहे, त्या मंदिरात शिल्प कोरून ठेवलंय. ते स्वतः बेळवडी मल्लम्माने शिल्प कोरलंय. मी उभ्या हिंदुस्थानमध्ये सांगतो, छत्रपती महाराज जिवंत असताना, हयात असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा दगडी शिल्प काढणारी राणी हिंदुस्थानाच्या इतिहासातली, या तुमच्या मुलखातली होती, हे सांगण्यासाठी मी इथं आलो. किती लोकांना माहिती आहे? मराठ्यांच्या राजाचं पहिलं शिल्प महाराज जिवंत असताना हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये तुमच्या भूभागात धारवाडच्या जवळ त्या बेळवडीच्या मारुती मंदिरात किती वेळ आहे? ठीक आहे, शेवटचं सॉफ्टवेअर टाकतो. यंगस्टरला ही भाषा कळते. काय शिकणार हो याच्यामधून? सगळ्या कन्नड मुलखात सांगा, कुठल्याही स्त्रीवरती मराठ्यांनी अत्याचार केला नाही. नेवर. मानखंडना झाली, पण साधी अपमान झाला महिलेचा म्हणून जो राजा सख्या मेहुण्याचे डोळे फोडून तुरुंगात डांबतो, तसा आदर्श कुठंच नाही. शिवाजी महाराजांचं शिल्प कोणी कोरावं? खुद्द बेळवडी मल्लम्माने ते शिल्प कोरलंय. जा ते बेळवडी गावामध्ये शिवाजी महाराज घोड्यावरती बसलेत आणि शिल्प 2 टप्प्यात आहे. पहिला टप्पा आणि खालचा टप्पा. एका शिल्पामध्ये दुसरा भाग आहे. शिवाजी महाराज मांडीवरती त्या बेळवडी मल्लम्माचं मूल घेऊन त्याला दूध पाजतानाचं चित्र आहे. बाबांना मी नेहमी म्हणत असतो, ज्या राजाला धामधुमीमध्ये स्वतःचा मुलगा संभाजी राजालाही मांडीवर घ्यायला कधी वेळ मिळाला नसेल, त्या छत्रपतींनी कधीही राजारामाला सुद्धा मांडीवरती घेऊन दूध पाजलेलं नसेल. तो राजा या कन्नड बहिणीसाठी इथे येऊन तिचं मूल, त्या मुलाला दूध पाजतो. यासारखा भक्तीचा भगिनी भाव आणि हळवा कोपरा दुसरा कुठलाही असू शकत नाही. स्त्री दाक्षिण्य छत्रपती शिवाजी महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं सॉफ्टवेअर मी दादा टाकतो. छत्रपती शिवाजी महाराज ही वॉज अ पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी. तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट येऊ देत, एक विचार करा, सदैव सकारात्मक राहायचं. कधीही नैराश्याच्या गर्तेत जायचं नाही, कधीही खचून जायचं नाही, कधीही आत्महत्येचा विचार मनात येऊ द्यायचा नाही.
ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. 12वीला नीटमध्ये MBBSला प्रवेश नाही मिळाला म्हणून आत्महत्या. JEEला आवश्यक मार्क मिळाले नाहीत, IITला प्रवेश नाही मिळाला म्हणून आत्महत्या. 18 वर्ष वयाचे मुलं मुली आत्महत्या करतात. मोठं कर्ज घेतलं आणि कर्ज फेडता नाही आलं, प्रॉपर्टीचा लिलाव होतोय म्हणून आत्महत्या. एखादी निवडणूक हारलो आपण, दुसरी निवडणूक हारलो म्हणून मनामध्ये राजकारण सोडून देण्याची इच्छा, नैराश्याच्या गर्तेत जातो आपण. व्यापारी असो, राजकारणी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील, कोणीही असो, हे सॉफ्टवेअर जाताना घेऊन जायचं अत्यंत महत्वाचं. दॅट इज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. उदाहरण देऊ का? दिनांक 11 जून 1665, 11th of June 1665. ऑल ऑफ यू यंगस्टर, माझ्याकडे लक्ष द्या. हे उदाहरण तुमच्या आयुष्याला तारणार आहे. एक अपयश म्हणजे सर्वस्व गमावणं नसतं. टू बी नोटेड दॅट. यू शुड हॅव अ प्लान बी, प्लान सी. नाही MBBS, सेकंड प्लान, थर्ड प्लान, खाचायचं नाही. 11 जून 1665 काय घडलं? घडला छत्रपतींनी सर्वस्व गमावलं. पुरंदरचा तह झाला. 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. पुरंदर लढता लढता मुरारबाजी देशपांडे हुतात्मा झाले. महाराजांच्या लक्षात आलं, एक सवंगडी गमावणं परवडणार नाही. किल्ला देऊन टाकू. मुघल काय किल्ला दिल्लीला घेऊन जाणार नाही, पुन्हा जिंकू. म्हणून पुरंदरचा तह केला. दिनांक 11 जून 1665. तुम्ही काय सांगता हो, आमच्या आयुष्यात खूप वाईट वेळ आली आणि परमेश्वराने आमच्यावर डोंगर एवढं दुःख दिलंय. काय दुःख असतं? छत्रपतींचं उदाहरण आयुष्यामध्ये घ्या. 11 जून 1665 सर्वस्व गमावलेले छत्रपती. 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. पुरंदरचा तह करावा लागला. अत्यंत नामुष्कीजन्य. अजून काय? 4 लाख कोण महसुली उत्पन्नाचा मुलूकही मुघलांना द्यावा लागला. उरलं काय? राज्य चालवायचं कसं? रेव्हेन्यूच नाही तर राज्य तिजोरीमध्ये खडखडाट. 4 लाख कोण महसुली उत्पन्नाचा मुलूक मुघलांना द्यावा. एवढं कमी की काय? स्वतःचा मुलगा संभाजी वर्ष 9 शत्रूच्या मुलखात, म्हणजे मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या छावणीत तारण म्हणून ठेवला, जामीन म्हणून. जगातला पहिला राजा जो तुमच्या आमच्यासाठी आपला पोटचा गोळा शत्रूच्या तंबूमध्ये, डेऱ्यामध्ये जामीन ठेवतो, असं दुसरं कुठलंही उदाहरण नाहीये. एवढा त्याग आहे. त्याच्यापेक्षाही भयानक काय माहितीये का? तो नियम काय होता? हारलेल्या राजानं जिंकलेल्या राजाकडे जाताना 6 मैल हात रुमालात बांधून पायी निशस्त्र जायचं, हा नियम होता. का? राजा शरीराने हारला तसा मनानेही हारला पाहिजे. याला म्हणतात डिमोरलायझेशन. आर यू गेटिंग मी? टू डिमोरलाइज. काय नियम आहे? हारलेल्या राजानं जिंकलेल्या राजाकडे तह करायला 6 मैल पायी जायचं. चित्र डोळ्यासमोर उभं करा. पुण्याच्या जवळचं सासवड गाव, तिथे पुरंदर किल्ला, त्या पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाची छावणी. महाराज असे निघाले असतील 6 मैल पायी. दुतर्फा नागरिकांची गर्दी असेल. माय भगिनी धाय मुकरून रडत असतील. काय वंगाळ येळ आमच्या राजावरती आणली. म्हणून महालक्ष्मीने आई भवानीला कोसत असतील. एवढं विलक्षण प्रेम देवदेवतांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांवरती होतं. माय भगिनी धाय मोकळून रडत असतील. माणसं सुद्धा अस्वस्थ होतील. दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली असेल. त्या दुतर्फा गर्दीतून आपला राजा पुरंदरच्या त्या पायथ्याशी पायी निघाला असेल. कोण एकेकाळी घोड्यावरती बसलेला, प्रासंगिक पालखीत बसलेला आपला राजा त्या दिवशी घोड्यावरतीही नव्हता आणि पालखीतही नव्हता. राग आला असेल, मुठीत वेशाने वळले असतील, कमरेला भवानी तलवार नव्हती, निशस्त्र जायचा नियम होता. तशाच मुठी बंद केल्या असतील. दुतर्फा नागरिकांच्या गर्दीमध्ये महाराजांच्या मनामध्ये विचाराचं काहूर असेल. राजे अस्वस्थ आहेत परंतु डगमगलेले नाहीत. सर्वस्व गमावलेल्या त्या अवस्थेमध्ये सुद्धा
कितीही मोठं संकट आलंय, सगळं गमावलंय, कफल्लक झाला, राजाचा रंक झाला, अप्रत्यक्ष मोगलांचा मनसबदार झाला. त्या दिवशी राजाही उरला नाही. विचार करा, रस्त्यावर येणं याला म्हणतात. महाराजांजवळ काहीच उरलं नाही, स्वतःचं लेकरू पण जामीन ठेवावं लागलं. अशा परिस्थितीत तह करायला जाताना दुतर्फांच्या नागरिकांच्या गर्दीमध्ये छत्रपतींच्या मनामध्ये विचाराचं काबूर असेल, पण हा राजा नैराश्याच्या गर्दीत बुडाला नाही. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा ही वेळही निघून जाईल हा अंतर्मनाला विचार देणारा राजा आत्महत्येचा विचार सुद्धा मनाला स्पर्श करू दिला नाही. यावरनं एवढंच शिकायचं, तुमच्या आयुष्यात कितीही वाईट संकट येऊ देत, पोरगा गहाण ठेवायची वेळ तर तुमच्यावर नाही ना. हा अंतर्मनाला कमांड द्यायचा विषय. एखादा विषय गेला, परीक्षेत पास नाही झालो, MBBS नाही मिळालं, IIT नाही मिळालं, आमदारकी नाही मिळाली, खासदारकी नाही मिळाली, उत्तुंग यश व्यापारामध्ये नाही मिळालं, धंदा बुडाला, शेती बुडाली, सर्वस्व गमावलं, आत्महत्येचा विचार मनामध्ये कधीही येऊ देऊ नका. ही वेळही निघून जाईल हा विचार करा. ज्या राजाकडं दिनांक 11 जून 1665 काहीच नव्हतं, त्या राजानं आग्र्यावरनं परत आल्यानंतर पुन्हा 246 किल्ले जिंकले. बॅड बॅच सर्वत्र सदा राहत नाही, हा संदेश घ्यायचा. कधीही वाईट वेळ कायम नसते, मनाला साथ द्या, ही वेळ ही निघून जाईल. बस आता ह्या तरुणी आहेत ना, त्यांना शेवटचा संदेश सांगून मी आपली रजा घेणार आहे. मुलींना, कारण महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, भयानक अवस्था आहे, भयानक अवस्था. म्हणजे मुलीला 12वी नंतर MBBS ला पाठवलं, BE ला पाठवलं, शिक्षण घेता घेता परधर्मियांच्या बरोबर विवाह करून त्या पळून गेल्या. फार भयानक अवस्था आहे. बेळगावात काय आहे मला कल्पना नाही, पण जाता जाता एक सांगेल बाबांनो, आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध काही जाऊ नका हो. तळहाताच्या मोडाप्रमाणे जगता तुम्हाला. शिवाजी महाराज की जय काय म्हणायचं माहिती आहे का? महाराजांनी कधीही आईचं उल्लंघन केलं नाही आज्ञेचं. आईनी म्हणावं आणि महाराजांनी ऐकावं, पित्यानी सांगावं आणि महाराजांनी ऐकावं. विचार करा, महाराज जगले ना 18,306 दिवस. त्या जिजाऊ साहेबांनी किती स्वप्न बघितलं हो, आजच्या भाषेत किती कॉम्प्रोमाइज केलं हो. तुम्हाला समजणारी भाषा वापरतोय, किती कॉम्प्रोमाइज केलं. आणि राजाला घडवलं. एक स्वप्न बघितलं होतं की माझा शिवा सिंहासनाधीश्वर व्हावा, छत्रपती व्हावा. ते केवळ राजा म्हणून सुख उपभोग घेण्यासाठी नाही, वैभव संपन्न जगण्यासाठी नाही, ते रयतेच्या कल्याणासाठी. लेकीबाईवर अत्याचार होतात, त्या लेकीबाईला संरक्षण देण्यासाठी. शेतकऱ्यांचा राजा म्हणून माझा शिवा सिंहासनाधीश्वर व्हावा, हे स्वप्न आऊंनी बघितलं होतं. ते स्वप्न त्या लेकरांनी पूर्ण केलं. काय पाहिजे आयुष्यामध्ये अजून? बाबांनो, आज आपण दुसरा दिवस आहे. कालच रायगडावरती हा दिवस उगवला होता, दिनांक 6 जून 1674. 20,000 पाहुण्या रावळ्यांची गर्दी किल्ले रायगडावरती झाली. 21 मे पासून विधीला प्रारंभ झाला. गागा भट्ट काशीवरून आलेत. वेदमंत्राच्या उच्चारामध्ये रोज एक एक विधी आहेत. आऊसाहेब पाचाला राहत होते. रायगडावरचा ऊन वारा पाऊस औंना सोसणार नाही म्हणून महाराजांनी एक वाडा रायगडाच्या पायथ्याशी बांधून दिला होता. तिथं आऊ राहायचे. महाराज दररोज सूर्याचं दर्शन करायला यायचे. पहिलं दर्शन आऊकडे बघून, त्या वाड्याकडे बघून आईचं दर्शन घ्यायचे, आणि दुसरा नमस्कार त्या सूर्याला असायचा. हे आपण शिकलं पाहिजे. आपल्या आयुष्याचा सगळ्यात उत्कट आनंदाचा प्रसंग आऊंना दाखवावा म्हणून पाचाडवरनं सन्मानाने आऊला रायगडावरती बोलवलं होतं. गागाभट्ट आले होते. 20,000 पाहुण्या रावळ्यांची गर्दी जमली. इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले. 20,000 तंबू राहुट्यांची गर्दी झाली. आणि आपला हा राजा सिंहासनाधीश्वर व्हावा. आनंद सह्याद्रीला होता, आनंद मावळाला होता, आनंद हिंदूला होता, आनंद हिंदुस्थानाला होता, आनंद औंध होता. माझा राजा सिंहासनाधीश्वर होतोय. आमचं आकाश, आमची भूमी, आमचा समुद्र
आमचा ध्वज, आमचं चलन, गुलामगिरीमधून आम्ही मुक्त होतोय, ही भावना सर्वश्रेष्ठ होती. कुणी मला विचारलं की आपला आद्य स्वातंत्र्य दिन कोणता, तर मी 15 ऑगस्ट 1947 सांगत नाही. आमचा आद्य स्वातंत्र्य दिन होता दिनांक 6 जून 1674. राज्याभिषेक दिन तिथी होती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596. आनंद नाम संवत्सर. रोज एक एक विधी, कधी मौंजबंधन, कधी समंत्रक विवाह, कधी तुलादान, कधी तुला पुरुषदान, रोज एक एक विधी बघून आऊच्या डोळ्याचं पारणं पेटत होतं. थकली होती आऊ. मला कधी कधी वाटतं की यमराजाला सुद्धा झोपून धरलं होती ना. राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 12व्या दिवशी जिजाऊ साहेबांचं निधन झालंय. दिनांक 17 जूनला जिजाऊ साहेब मरण पावल्यात आणि 6 जूनला राज्याभिषेक झाला. 12 दिवसानंतर ती माऊली ह्या जगाला सोडून गेली. जरूर यमराजाला सांगितलं असेल, थांब, माझ्या आयुष्याचा सुखट उत्कट आनंदाचा प्रसंग या डोळ्याला बघू दे, संपलं इथे कर्तव्य. विचार करा, 5 जूनची ती पूर्व संध्या, काही तास उरलेत. पहाटेच्या सुमारास गागा भट्ट दिनांक 6 जूनला म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला वेदमंत्रामध्ये छत्रपती, बिरुदावली, सिंहासन, तख्त हे सगळं विधी ठरलेले. 5 जूनची ती सायंकाळ, स्नान झालंय सगळ्यांचं. जिजाऊ साहेब ते बघून आपल्या प्रासादात गेली आणि शिवाजीराजे, संभाजीराजे यांनी 4 वर्षाचा राजाराम लगबगीने निघाले. शिवाजीराजांनी राजारामाने शंभू बाळाला सांगितलं पुढे जा, आणि अचानक महाराज वळले आऊसाहेबांच्या प्रासादाकडे. काही तासापूर्वी, काही वेळेपूर्वी आपण एकत्र होतो. अचानकपणे शिवांचे पाऊल वळल्याबरोबर आश्चर्य झालं जिजाऊ साहेबांना आणि मुखातनं वाक्य निघाले, शिवा. लेकरू कितीही मोठं झालं तर आईला ते एकेरीच असतं, ते लहान असतं. ते आईनी लहानपणापासूनची ती साथ घातली. शिवा. तो शिवा लगबगीने आला आणि आईच्या पायाजवळ बसला. एक हात गुडघ्यावरती गेला. माई लेकराची नजरेला नजर भिडली आणि डोळ्यातनं आसमानच्या धारा व्हायला लागल्या. काय शिकणार तुम्ही? जगात मोठं व्हायला आकाश आहे. तुम्ही MBBS व्हा, BMS व्हा, IAS, IPS व्हा, तहसीलदार व्हा, डेप्युटी कलेक्टर व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा. मोठं होण्यासाठी आकाश आहे. पण छोटं व्हायचं असेल तर एकच जागा ते म्हणजे आईचं चरण. तो राजा आईच्या चरणाजवळ बसला. एक हात गुडघ्यावरती गेला. नकळत शब्द दोघांच्या मुखातनं फुटलेच नाहीत. आसव गळागळावा लागले. आसवांची भाषा आसवांना कळत नव्हती. शब्द फुटत नव्हते. निशब्द मायलेकरांचा संवाद सुरू झाला. जणू शिवबा राजा आईला सांगत असेल, का हो केवढं कौतुक वाटायचं त्या लाल महालातनं बघायचीस मला. मी लुटूपुटीच्या लढाया करायचो ना. तानाजी भानुसरे, येसाजी खान, बहिर्जी नाईक, खंडोजी खोपडे माझ्या बालसंगण्याच्या बरोबर लुटूपुटच्या लढाया करायचो. केवढं कौतुक वाटायचं तुला. त्याच लाल महालाच्या अंगणामध्ये मी दगड मातीचे किल्ले बनवायचो लहानपणी. बघ ना, त्या दगड मातीच्या किल्ल्याचं रूपांतरण 240 किल्ल्यात करून दाखवलं ना. अगं, त्या पन्हाळ्याच्या वेढ्यात मी सापडलो ना. केवढी का सरी झाली होतीस. 100 दिवस झाले माझ्या शिवबाला मी सोडवायला जाणार म्हणून घोड्यावरती बसलीस. रणरागिणीच्या पेहरावामध्ये निघालीस, पण नेताजी पालकर आला म्हणून तू थांबलीस. कदाचित नेताजी आला नसता तर आपल्या लेकराला सोडवायला आलेली पहिली आई इतिहासामध्ये अजरामर झाली आहे. पन्हाळ्याच्या वेड्यात सापडलो. जेवढी कासावीस झाली नाही त्याहीपेक्षा जास्त कासावीस त्या आग्र्याच्या कैदेमध्ये, औरंगाबाद कैदेत सापडलो. मी जिवंत परत येईल की नाही ही चिंता तुला भेडसावायला लागली. आणि कैक वेळा माझ्या चिंतेपायी तू आई भवानीच्या मोर आसवांचा अभिषेक पाहिला असशील. अगाऊ उद्याही अभिषेक होणार आहे, परंतु सप्तगंगांच्या उदकामध्ये गागा भट्ट मला अभिषेक घालणारे केलं ना ग तुझं स्वप्न पूर्ण. अगाऊ या बोधगिरीच्या जंगलामध्ये, कर्नाटकामध्ये आबासाहेबांचा घोडा त्या रानवेलीला आणला आणि महाबली शहाजी राजांचं निधन 1664 झालं. अगाऊ हा प्रसंग, हा
राज्याभिषेक बघायला आबासाहेब असते तर मायलेकराचा निशब्द संवाद सुरू आहे. अगाऊ लहानपणी मांडीच्या सिंहासनावरती तू बसवलंस, रामायण महाभारताच्या कथा सांगत तुम्हाला मोठं केलंस. अगाऊ त्या मांडीच्या सिंहासनात रूपांतरण बघ ना, मी 32 मन जुन्याच्या सिंहासनात करून दाखवलं. तासन तास मायलेकरांचा संवाद सुरू असेल, जणू हा शिवबास सांगत असेल, अहो हे स्वप्न तू बघितलंस मी पूर्ण केलं, अहो ते स्वप्न तू बघितलंस तेही पूर्ण केलं, जे जे स्वप्न तू बघितलेस ते पूर्ण केले. मायलेकर त्या दिवशी झोपलेच नसतील, कधी पहाट झाली हेही कळलं नसेल. मायलेकरांच्या डोळ्यातून आसवांचा अभिषेक अखंडित वाहत असेल आणि निशब्द मायलेकरांचा संवाद सुरू असेल. गागा भट्टाचं आगमन झालं असेल आणि गागा भट्ट बोलले असतील, राजे चला राजसभेमध्ये, सगळी वाट बघतायत, मुहूर्ताचा वेळ आला तेव्हा मायलेकराचा संवाद खंडित झाला असेल. या संवादाचा साक्षीदार मूक म्हणून किल्ले रायगड असेल, कधी रायगडावरती जाऊन बघा, तो संवाद आजही तुमच्या कानावरती येईल जर तुम्ही पवित्र मनाने तिथं जाल. मी खूप भाग्यवान आहे, जिथे राज्याभिषेक झाला तिथंच माझं हे व्याख्यान झालंय. कैक वेळा जिथे राज्याभिषेक झाला तोच प्रसंग मी तिथे उभा केलाय. ज्या पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे हुतात्मा झाले त्या पावनखिंडीमध्ये दरवर्षी पावसात माझं व्याख्यान असतं, बाजींचा रणसंग्राम. या तुम्ही माझ्या बरोबर किल्ल्यांवरती. हा डॉक्टर शिवरत्न शेट्टे एसीत बसून शिवचरित्र वाचून तुम्हाला सांगत नाहीये. 30 वर्षापासून महाराष्ट्रातला सगळ्यात उंचीचा किल्ला साल्लेर मुल्लेर पासून ते तामिळनाडूच्या वेल्लोर जिंजीपर्यंत ऊन वारा पावसात हजारो शिवभक्ताला घेऊन दुर्ग भ्रमंती करणारा मी दुर्ग भ्रमंतीकार आहे. शिवचरित्र माझ्या रक्तात आहे. मी व्यसनमुक्त आहे. छत्रपतींना व्यसन आवडत नव्हती म्हणून मी माझ्या आयुष्यात कधीही व्यसनाला स्पर्श केला नाही आणि मरेपर्यंत करणार नाही. म्हणून डोळ्यात डोळे घालून बोलण्याची अधिकार आणि ताकद माझ्यामध्ये आहे. बस या भगिनींना सांगतो, अकलूज नावाचं गाव आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यात. घराची प्रथा होती, 12वी नंतर पोरी शिकायला पाठवायच्या नाहीत. 90 कोटी रुपयाचं उत्पन्न, 90 कोटीची प्रॉपर्टी, 5 भाऊ एकत्र, 40-50 लोक एका घरात, आणि गावातला आणि घरातला शिरस्ता होता. 12वीच्या नंतर मुलगी शिकायला पाठवायची नाही. पण मुलीला 100 पैकी 100 मॅथ्समध्ये गणितामध्ये मार्क पडले तेव्हा 5 भावापैकी एका भावाने बंड केलं. 4 भावाशी तो भांडला, माझी पोरगी जाणार पुण्याला, ते इंजिनियर होणार, माझा जावाई सुद्धा इंजिनियर, तिच्या कल्याण होईल, तिच्या 7 पिढ्याचं कल्याण होईल. एका भावाने बंड केलं, मुलीला तिचं करिअर वाया जाऊ दिलं नाही. मुलगी गेली इंजिनिअरिंगला. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4थ्या वर्षी लास्ट इयरला असताना ती घरी परतली अकलूजला आणि आईला म्हणाली, माझी म्हणायची हिंमत नाही. शिकत असताना युसुफ नावाच्या एका माझ्याच कलिगवरती माझं प्रेम जडलं आणि मी युसुफशी लग्न करणार आहे. हे ऐकल्याबरोबर आई सुन्न झाली, खाली बसली. तुझ्या बापाने बंड करून तुला शिकायला पाठवलं, असं काही करू नकोस पोरी. ऐकायची मानसिकता नव्हती, बुद्धीवरती आवरण चढलेलं होतं आणि तिनं लग्न केलं. दुर्दैवाचं आई हार्ट अटॅकने वारली आणि बाप वेडा झाला आहे. मुलीचं 1 पाऊल, तिच्या लहान भाई बहिणीचं पण लग्न झालेलं नाही अजून. 1 पाऊल. माझी नम्र विनंती या मुलींना, तुम्हाला 12वीच्या नंतर तुमच्या आईवडील जिथे कुठं MBBSला BEला शिकायला पाठवतील ते एक लक्षात घ्या, तुमच्या आईवडिलांची मान ताट राहावी असंच वर्तन करा. तुमच्या आईबाबांना मान खाली घालावी लागेल असं वर्तन कधीही करू नका. आणि पळून जाऊन विवाहाचा तर विचारही मनात करू नका. जिवंतपणी आईबाप संपतात बाबांनो. ते बहिष्कृत होतात, ते घराच्या बाहेर पडत नाहीत, जिंदा लाश बनती है. म्हणून माझी नम्र विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं असेल तर महाराजांनी कधीही आई वडिलांचा शब्द मोडला नाही. तुम्ही कितीही मोठं व्हा पण आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध कधीही पाऊल उचलू नका. हे जरी सॉफ्टवेअर सगळ्यात शेवटचं घेतलं तर खऱ्या अर्थाने माझं येणं सार्थक ठरेल असं मला वाटतंय. वेळ खूप झालाय.
मी माझ्या व्याख्यानाची समाप्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारद, ज्याला जयघोष म्हणतात, त्यांनी करेल. आपण सगळ्यांनी उठून छातीवरती हात असा ठेवायचा आहे. कारण ही फार महत्वाची आहे. होशियार बालक बाबुला ही जा, आस्ते कदम नजर पर कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार वंदित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रेम प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री राजा शिव छत्रपती की राजा